श्रावणी बैलपोळा म्हाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव येथे उत्साहात साजरा झाला। रंगबिरंगी झूल घातलेल्या व सजविलेल्या शेकडो बैलांची मिरवणूक हुतात्मा बाबूगेनू चौकात आली असता भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य करीत श्रावणी सरी झेलत शेतकऱ्यांनी बैलपोळा साजरा केला। शुक्रवारी दिनांक 22 ऑगस्ट रोजी सकाळी श्री दत्त मंदिरातील नंदीची विधिपूर्वक पूजा करून बाशिंग चढविण्यात आले। हुतात्मा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा बाबूगेनू, देशभक्त अण्णासाहेब आवटे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले। दुपारी हुतात्मा चौकात बबन सईद मधुकर घोडेकर यांच्यात कलगीतुरा रंगला। म्हाळुंगे पडवळचे उपसरपंच अनिल बापू पडवळ यांच्या मानाच्या बैलाची विधिपूर्वक पूजा केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली। नांदूर, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, चास, साकोरे, कळम, गिरवली आदी लगतच्या गावांतून शेकडो जणांनी श्रावणी बैलपोळा मिरवणुकीत हजेरी लावली। दूध संस्थेचे अध्यक्ष सुरेश सोलाट यांच्या सजविलेल्या बैलजोडीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। अनेक ठिकाणी बँड बँजोच्या तालावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। या प्रसंगी तलाठी सुरेंद्र जाधव, ग्रामविकास अधिकारी वनवास वासनिक, जमादार SB कारभळ हे उपस्थित होते। मिरवणुकीच्या वेळी मंचर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता। हुतात्मा नगरी म्हाळुंगे पडवळ येथील बैलपोळ्याचा हा दुसरा दिवस आहे। पहिल्या दिवशी बैलांच्या मिरवणुका झाल्या, त्यानंतर संध्याकाळी याचा कार्यक्रम होता, ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता। आज दुसरा दिवस आहे। आज सकाळीच लावण्यांचा कार्यक्रम चालू आहे। नंतर दुपारी हगामा होईल, आखाडा होईल। आखाड्यात सर्व कुस्ती शौकीन पुणे जिल्ह्यातले खूप कुस्ती शौकीन इथे येतात, त्यांना इनाम पण चांगले असतात। आणि उत्तर पुणे जिल्ह्यातला सर्वात मोठा आखाडा हा म्हाळुंगे पडवळ इथे भरला जातो। यामध्ये तिसऱ्या दिवशी पण संध्याकाळी याचा कार्यक्रम असतो, लोककला तमाशाचाच कार्यक्रम आहे। हे तिन्ही दिवस एकदम उत्साहात पुणे, मुंबई याच्यामधले बाहेरगावी जे लोक असतात ती सर्व याला येतात, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात। मित्रमंडळी, पाहुणे सगळेजण येतात। यामध्ये आनंदी वातावरण असतं। पावसाने उघडदीप दिल्यामुळे जरा वातावरण चांगलं आहे। 3-4 दिवस खूप पाऊस पडला, त्याच्यामुळे थोडा कार्यक्रम होईल का नाही अशी थोडी शंका होती, परंतु उघडदीप दिल्यामुळे पावसाने खूप छान कार्यक्रम चालू आहे। आणि त्यात एक महत्त्वाचं म्हणजे हिच्यामध्ये जर कोणी व्यसन करून जर येणार असेल आणि जर दंगा केला तर त्याला गावकरी म्हणजे आहे ती शिक्षा त्यांना देणार आहे। म्हणजे काय असेल ते शिक्षा, कुणी व्यसन करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू नये। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।